महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना उदगीरच्या वतीने विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन. उदगीर येथील सामान्य रुग्णालय येथे परिचारिका मार्फत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यामध्ये वेतन त्रुटी निवारण, परिचार्या संवर्गातील शुश्रूषा, शैक्षणिक व अशैक्षणिक पदांच्या कायमस्वरूपी 100% पदभरती, पदनिर्मिती व पदोन्नती करण्यात यावी. परिचारिका पदभरतीतील स्त्री पुरुष प्रमाण 80-20 ही अट रद्द करून कायमस्वरूपी पदभरती करण्यात यावी. केंद्र शासनाप्रमाणे भत्ते, नर्सिंग भत्ता, गणवेश भत्ता, शैक्षणिक वेतनवाढ, परिचारिका संवर्गातील पदवी प्राप्त कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाप्रमाणे वेतनवाढ करण्यात यावी. फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सन 2018 ते 2023 पर्यंत असलेल्या प्रोत्साहन भत्ता सर्व संस्थांमध्ये देण्यात यावा. पॅरावैद्यक सुरक्षा मंडळ येथील रजिस्टर पदाचे सेवा प्रवेश नियम मंजूर करण्यात यावेत. जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. या विविध मागण्याकरिता परिचारिका संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. आमच्या ज्या खूप दिवसापासूनच्या परिचारिकांच्या मागण्या आहेत ते शासन मनावर घेतच नाहीये आणि वेळोवेळी शासनाला नेहमी सांगूनही शासन आम्हाला 7व्या वेतन आयोगातल्या त्रुटी की केंद्राप्रमाणे आम्हाला कोणतेही भत्ते मिळत नाहीयेत आणि आमचे जे परिचारिकांच्या वेतन त्रुटी आहेत 7व्या वेतन आयोगातल्या त्याही मिळत नाहीयेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की कंत्राटी भरती शासनानं पहिले बंद केले पाहिजे. आज आम्ही फक्त ह्याच्या 1 दिवसाच्या ह्याच्यासाठी उतरलेलो आहेत संपासाठी आणि वेळोवेळी आमच्या पदोन्नती पण होत नाहीत वेळच्या वेळेला की आणि ज्यांनी स्पेशलायझेशन केलेले आहेत त्यांना वेळोवेळी म्हणजे त्यांचं इन्क्रिमेंट पण मिळत नाही किंवा त्यांना असं वेगळं काही म्हणजे पदभरती तर होतच नाही, पदभरती तर झालेच नाहीत वेळोवेळेला, पण त्यांचा विशेष असं त्यांचा म्हणजे जे पण शिक्षणाचा भत्ता असतो तोही मिळत नाही कोणत्या नर्सेसला. म्हणजे केंद्र शासनाप्रमाणे जोखीम भत्ता तर कधीच मिळालेला नाही नर्सेसला. आम्ही कोविड काळापासून आम्ही आमच्या जीवाची जोखीम घेऊनच आमचं काम करतोय, पण केंद्र शासनाच्या परिचारिकांना तो विशेष जोखीम भत्ता मिळतोय आणि राज्य शासनाच्या परिचारिकांना अजिबात तो दिला जात नाही. असा भेदभाव कशासाठी आमच्यावर की आम्हीच काम करत नाही एका जीवाची जोखीम घेऊन की त्यांनीच काम करतात. याच्या प्रशासनानं थोडी प्रशासकीय बदल्या नर्सेसमधला वगळलं पाहिजे. प्रशासकीय बदल्यांमधून ह्या सगळ्या आमच्या नर्सेसच्या मागण्या आहेत. तरी शासनाने लवकरात लवकर ह्याच्यावर निर्णय घ्यावा. तरी आज आम्ही 1 दिवसाचा संप पुकारलेला आहे. जर शासनानं आमच्या ह्या मागण्या मान्य नाही केल्या तर 18 जुलैपासून आम्ही बेमुदत संपावर जातो. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.